आणि इकडे ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्पष्ट होत आहे. बाउंड्री जी लाईन आहे क्लिअर दिसते आणि रोहितने वा योग्य त्या वेळेला जम्प फिनिश आणि देन त्या बॉलला घेतलेली केस. विकेट डाऊन. मॅच अजूनही संपलेली नाही. प्रतीक सांगडे नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन बॅटर आता सिनियर प्लेअर आलेले आहेत दिनेश पावशे. या मॅच मध्ये 6 बॉल 8 धावांची गरज आहे आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी दुसऱ्या बाजूने देखील कर्णधार कॅप्टन कूल आणि त्यासोबत बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. असे बरेचसे ऊन पावसाळे झाले क्रिकेटचे बघितलेले आहेत. वयाची 40 ओलांडलेली आहे आणि इकडे आता त्याच्याकडे हा चेंडू आहे. सुधीरला आपण लास्ट ओव्हर मध्ये पाहतोय मात्र प्रतीक सांगडे करून इकडे जास्त पक्ष असतील. 6 बॉल 8 पाहिजेत 7 चालतील कारण विकेट फक्त 3च पडलेले आहेत. कानपोलीचे 7 पडले होते. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. तिसरी रजनी या स्पर्धेची टायगर चषक आणि ही स्पर्धा म्हटली की फक्त क्रिकेटची स्पर्धा नसते. एखाद्या सणाप्रमाणे आपण डायगरकरांना बघतो. या स्पर्धेस आयोजन नियोजन आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने साजरी केली जाते फक्त भरवली जात नाही. त्यामुळे या स्पर्धेचं क्रेज प्रत्येक वर्षामध्ये वाढत असताना आपण बघितलंय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून क्वार्टर फायनल कडे आपण वळतोय. नितला शगन कानपोली पहिला बॉल हवेत खेळला. लॉंग ऑफ थोडासा मागे पहिल्या टप्प्यावरती कव्हर करता डबलला चान्स धावतोय दिनेश. थ्रो येईल तोपर्यंत 2 तर सहज बांधलेले आहेत. प्रतीकला स्ट्राईक म्हणजे इकडे विजयाची हमी असेल नितलसला. धावा 2 आल्या. 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 40. 5 बॉल 6 पाहिजेत 5 चालतील आणि षटकार आला तर 10,000 इकडे चालतील प्रेक्षकांना आणि ते सध्या त्या चर्चेत षटकार यायला पाहिजे. न्यूट्रल प्रेक्षक असतील ते तेच म्हणत असतील मॅच कोणीही जिंकू दे एखाद बॉल आमच्याकडे यावा. पण आता सध्या इकडे जर आला तर मॅचच फिनिश होणार आहे. बॅटिंग सेट घेऊन जाईल मॅच. 5 बॉल 6 रणनीती अजूनही आखली जाते आहे. सुधीर पुन्हा एकदा तयार होतोय. कव्हर्स कॅचिंग पोझिशनला मिड विकेट कॅचिंग पोझिशनला एक्स्ट्रा कव्हरला हात आणलंय. मिड विकेटला हात आणलंय. फाईन लेगचं थर्ड मॅनला थोडस त्यांनी बॅकवर्ड केलेलं आहे. लॉंग ऑफ कॅचिंग पोझिशन लॉंग ऑन कॅचिंग पोझिशन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मागे. 5 बॉल 6 सुधीर फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. फारच वेगाने फील्डर त्या ठिकाणी आलेत. चांगली फिल्डिंग. आता स्ट्राईक भेटणार नाही आणि इकडे प्रतीक असेल ऑफ स्ट्राईक. या फुल टॉसला मात्र कन्वर्ट करू शकला नाही त्यामुळे ती नाराजी त्याच्याकडून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस होता. एकच धाव आली या फुल टॉस वरती. सिंगलने स्ट्राईक रोटेशन. दिनेश नौखा बॅटर स्ट्रायकिंग एंडलाय. आता दोन्ही सिनियर प्लेयर आहेत आपापल्या संघांचे. 41 ला 3. 4 बॉल 5 पाहिजेत आणि इकडून आता ट्रॅक चेंज करण्यात आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येतात सुधीर पाटील. 4 बॉल 5. लेट खेळला. पॉइंट कडे बॉल चालला. तिकडे गॅप मध्ये फिल्डर पडलेले. बॉलला अडवलंय. डबलला चान्स. मागून मिस्टेक झाली आहे. 2 तर पूर्ण झालेले आहेत. 2 धावसंख्या पुढे पोहोचली 43. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत त्या देखील 3. 2 चालतील कारण 7 विकेट कानपोलीचे होते. 3च विकेट नितलस. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये मॅच टाय झाल्यानंतर अगोदर विकेट्स बघितल्या जातात म्हणजे 3 बॉल 2 आता चालणार आहेत. डॉट यायला पाहिजेत असं मत आहे सध्या तरी कानपोलीच्या प्रेक्षकांचा. पण दुसऱ्या बाजूने दिनेश नौका जरी असला तरी बराचसा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. अंडर प्रेशर जरी मॅच असली तरी ज्या शांततेत त्याने सॉफ्ट हँडने फक्त स्टीअर केलं. बॉलला पॉइंटच्या बाजूने काढलं. 2 धावा वसूल केल्यात. 3 बॉल 3 पाहिजेत. हा जो बॉल आहे महत्वपूर्ण आहे. इकडे डॉट आला. प्रेशर ऑन बॅटर. पण सध्या मी म्हणेन हे मॅच बॅलन्स आहे पण जास्त करून प्रेशर बॉलर वरती असणार आहे. पाहूयात. 3 बॉल 3. सुधीर पाटील वन्स अगेन लेफ्ट आर्म विकेट. लेट खेळला. डायरेक्ट हिट मिस. या डायरेक्ट हिटने बरंच काही बनणार होतं. त्याचं नव्हतं झालंय की काय. चान्स गमावली आहे. एजने एक धाव आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. एज देन त्यानंतर बॉल गेलाय. या फ्रेम मध्ये देखील बॅटर नाहीये. आता आलाय. लांबच होता. बॅट हवेत होती. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं प्रतीक सांगडेचं. मात्र एका धाव्याने धावसंख्या पोहोचली 44. यस शर्यतीमध्ये आपण असतो तर आपण स्वतःचा उल्लेख केला असता. कितनी बॉल 2 बॉल 2 1 चालेल. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. 1 चालणार आहे विकेटच्या आधारावरती.
म्हणजे 2 बॉल 1 चीच मॅच आहे सध्या तरी. सिली मिड ऑफ कव्हर्स कॅचिंग पोझिशन, लॉंग ऑफ कॅचिंग पोझिशन, लॉग ऑन मागे आणि एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, फाईन लेग थोडस पुढे, पॉइंट थोडस पुढे, मिड विकेट कॅचिंग पोझिशन. 2 बॉल 2 पाहिजेत. चर्चा बॉलिंग साइडी करते अंपायर सोबत, चर्चा बॅटिंग साइडी करते अंपायर सोबत. चर्चा 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 खर्च किया टायगर वालों ने. 44 ला 3, 2 ला 2, 1 चालेल. क्वार्टर फायनल पहिलीच आपण एन्जॉय करत आहोत, कारण मागच्या 2 रणजी मध्ये फक्त 6 सामने झालेत. सुपर 8 ला टीम आपण क्वालिफाय केल्यात. सुपर 4 ला पहिली टीम कोणती जाईल? सॉफ्ट हँड, फॉलो थ्रू, डायरेक्ट हिट झालंय. थांबा, कुठेही जाऊ नका. शेवटचा एका बॉल वरती मॅच आली आहे. मिनिमम तुम्हाला 1 तर बनवावी लागणार आहे. 1 बॉल 2 पाहिजेत, 1 चालेल. सहा बॉल 8 पाहिजे होत्या. त्यानंतर 5 बॉल 6 वरती मॅच झाली. त्यानंतर आपण 4 बॉल बघितली 5 ची मॅच. त्यानंतर 3 बॉल 3 ची मॅच आली. आणि आताचा सामना आहे सध्या तरी 2 बॉल 2 पाहिजे असताना 1 बॉल 2, 1 चालणार आहे. मी म्हणेन जो मागचा बॉल होता तिकडे त्याने अटॅक करायला पाहिजे होता, पण तिकडे सॉफ्ट हँडने खेळला. फॉलो थ्रू मध्ये बॉलला सुधीरने अडवला, डायरेक्ट हिट. देन आताची मॅच मिनिमम 1 तर धाव तुम्हाला पाहिजेच, तरच विजय असेल नितलसचा. 1 बॉल 2 पाहिजे, 1 मिनिमम पाहिजे. शेजारी वाढलेलेत. अमरेला फील्ड पोझिशन सेट केलेली आहे अथर्व एंटरप्राइजेस कानपुलीने. वलभचे उद्योगपती बोललेला शेठ पाटील यांनी पॅक केलेला संघाने. दुसऱ्या बाजूला शैलेश शेठ पावशे, सूर्यदादा पाटील, अविश 11, स्वर्गीय अभि स्पोर्ट्स, संग्राम नितलस. काही चर्चा सध्या फिल्डर सोबत करत आहेत की जो बॅटरचा येस तीच चर्चा आहे, कारण जी बॅटरची लाईन असेल तिकडे तुम्ही मध्ये लगेचच येऊ शकणार नाही. दिनेश पावशे, सुधीर पाटील, कानपोली की नितलस एकदा जोरदार अटॅक मंडळी. क्वार्टर फायनल पहिली टायगर चषका मधली 1 बॉल 2, 1 चालेल. ठेवलाय बॉल, शॉर्ट लेग, डायरेक्ट हिट. ओहो, मिस. हो त्याचं नव्हतं. जे मागच्या काही पर्वांमध्ये नितलसला करता आलं नाही ते त्यांनी करून दाखवलंय. सुपर 4 ला टायगर चषकाची पहिली टीम. वाटा मॅच. पैकी धोनी के नाम से दिनेश पाव से पहचाने जाते हैं. थँक्यू. येस हँडशेक दोन्ही टीम्स करायचं आपल्याला. हाँ चलिए सेकंड करना Yes. पड़ेगा दोनों एक एक विचार त्यामध्ये जरूर पडला की जेव्हा शॉर्ट लेगचा प्लेअरच्या हातामध्ये बॉल आलेला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बरेचसे फील्डर जवळ होते, ते नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंपच्या दिशेने आले नाही. धक असा चालला होता. येस, सिली मिडॉ बॉलर, पण त्याने एकाने ट्राय केलं नाही. मात्र सामना अर्थातच जिंकला तो सूर्यदादा पाटील, शैलेश दादा पावशे यांनी पॅक केलेल्या स्वर्गीय अभि स्पोर्ट्स, अविश 11, संग्राम नितलस टीमने. राहुलने सूर्या दादा पण एकदम खुश आहे. येस नो डाऊट. आणि बाबू सर पहिल्या मॅचचा जेव्हा टॉस केला होता तेव्हा राहुल म्हणाला होता की आमची एक उणीव आहे, 3rd राऊंडला आम्ही दरवर्षी हरतोय, या सीझन मध्ये आम्ही ते करून दाखवू. आणि जरूर ते केलंय त्यांनी. 3 मॅचेस मध्ये सलगचा विल्स आहे. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. सगळ्यांना शेवटचं षटक आठवत आहे, पण ही संपूर्ण मॅच ज्याने बनवली